अक्षय, मी काय विचारते तुला? वसुधा जे म्हणाली ते खरंय? तू अमृता बरोबर खुश नाहीयेस? अक्षय, मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहत आली आहे, घरच्यांचा विरोध पत्करून. निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. ही माझी शपथ. आणि सांग मला की खरं काय आहे ते. काही नको ना इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करूस. अच्छा, म्हणजे जे काही घडतंय ना ते सगळं खरंय. अजूनही कियाराच्या प्रेमात नाही तर तिच्या संपर्कात पण आहेस. अक्षय, 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 माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. काय चाललंय तुझं? हे जे तुझं गप्प बसणं ना तेच मला सांगून जाते की सत्य काय येते. का वागतोयस तू अमृताशी असं? त्या पोरीचा एकदा सुद्धा विचार करावासा वाटला नाही तुला? अक्षय, तू जे काही वागतोयस ना ते अत्यंत चुकीचं वागतोयस आणि ते मी खपवून घेणार नाहीये. चल तू, चल चल. आई प्लीज. अक्षय प्लीज, विषय अर्धवट टाकून मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. तू काय वागतोयस हे लक्षात येतंय तुझ्या? अरे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंयस तू तिच्याशी, बायको आहे ती तुझी. आणि खाडग्यांची प्रतिष्ठा आणि अब्रू हे खाडगे जपणार आहेत. आणि तू जर अमृताशी असं वागणार असशील ना तर हा फक्त अमृताचा नाही, घाडगे कुटुंबाचा अपमान आहे. आणि हे मी खपवून घेणार नाहीये अक्षय. मृदुला जे काही बोलते ते खरंय. तुझं काय चाललंय मला ठाऊक नाही, पण तू जर का बायकोला सोडून त्या मुलीच्या नादाला पुन्हा लागणार असशील तर मात्र आम्ही तुझी बाजू नाही, तुझ्या बायकोची बाजू घेऊ, हे कायम लक्षात ठेव. आणि तू जे काही करत असशील ते करताना 100 वेळा विचार कर. हा धोक्याचा इशारा असं समज. पण घाडग्यांच्या संस्कारांविरुद्ध जाऊन तू जर काही करणार असशील तर मात्र घाडगे कुटुंब तुझ्या बरोबर नसेल. आणि असं करायला तू आम्हाला प्रवृत्त करू नकोस अक्षय. समजतंय तुला? अक्षय, अक्षय, थँक गॉड. म्हणजे खरं काय आहे हे आज मला कळलं तुमच्यामुळे. नाहीतर हे दोघं मला आतापर्यंत उल्लूच बनवत होते. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या मुलीचं आयुष्य वाचवलं. अहो काय बोलताय तुम्ही? अहो ती मला मुलीसारखीच आहे. आणि तुम्ही तर काय माझे मित्रच. आणि मैत्रीला मी एकदम पक्का आहे बरं का. हो, एकदा एखाद्या माणसाला आपलं म्हटलं की म्हटलं. खरं सांगू, तुमच्यासारखी सज्जन माणसं आहेत ना या जगात शोधून सापडणार नाही. बोला, काय करू मी तुमच्यासाठी? बोलूच नका. अहो हे सगळं मी जे काय करतोय ना ते मैत्रीसाठी, फ्रेंडशिप. तुमच्याकडनं मला काहीही अपेक्षा नाही. काय झालं? काय झालं? काय नाही. डॉक्टरला बोलू का? डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन? कसलं? सुजलीये, लिव्हर सुजलीये, मोठमोठ्या गाठी झाल्या म्हणतायत. अहो ताबडतोब डॉक्टरला दाखवूया चला. डॉक्टरकडे कुठल्या तोंडाने जाऊ मी साहेब? डॉक्टरांच्याकडे गेलो आणि त्यांनी पटकन ऍडमिट व्हायला सांगितलं. ऑपरेशन करायचं म्हटलं तर मी कुठनं करणार आहे ऑपरेशन? कूल डाऊन. शांत शांत व्हा. मला एक सांगा, पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का?
रडू नका, अगदी मन मोकळेपणाने सांगा. मी कुणालाही सांगणार नाही. हा, तुम्ही फक्त मला फिगर सांगा. 10 लाख. 10 लाख? अक्षयराव देणार आहेत मला पैसे, पण त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे म्हणजे काळा पैसा घेतल्यासारखंच आहे ना. पण तुमची गोष्ट तशी नाहीये. तुम्ही सज्जन आहात. अक्षय, देणार आहेत ते पैसे मला. नका घेऊ. बर, नका घेऊ. मी करतो तुमच्या पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. थँक्यू. पण माझं एक काम करावं लागेल. हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. करणारच मी. करणार म्हणजे करणार. ची शहानिशा केल्याशिवाय आपण कुठल्याही निष्कर्षाला नाही येऊ शकत ना मृदुला. मी त्याला आता काय सांगितलंय तू ऐकलंस ना. आणि ह्या बाबतीत आपलं मत स्पष्ट आहे. आणि हा घाडग्यांच्या इब्रतीचा प्रश्न. मी त्याला असं काहीही वेडवाकडं करू देणार नाही, वागूही देणार नाही. आणि तोही असं काही करणार नाही. तू आधी तुझं रडणं थांबव आणि खंबीरपणे उभी राहा. त्यांच्या लग्नाच्या बाबतीतही असंच झालं होतं ना. काय परिस्थिती होती त्यावेळेला, पण त्यातूनही आपण बाहेर पडलो. तू खंबीरपणे उभी राहिलीस की नाही. मग आता सुद्धा सगळं काही नीट होईल. तू खंबीरपणे उभी राहा. आणि हे बघ, जोपर्यंत सत्य काय आहे हे आपल्याला ठाऊक नाहीये तोपर्यंत याबद्दल कसलाही विचार करू नकोस. तुला समजते मी काय म्हणते ते. तुम्ही अमृता आहे ना. काय जावई बापू, बायकोशिवाय चैन पडत नाही वाटतं. आहे का? या ना, बसा बसा, बोलवते मी. अमृता, अमृताशी जरा काम होतं. हो, काय झालंय? चेहरा का असा दिसतोय? काही टेन्शन आहे का? नाही, ते थोडं महत्वाचं बोलायचं होतं अमृताशी. हो. अमृता, अमृता, पाणी आणते. हा, नाही नको, पाणी नको. आई चहा टाक ना दोघांसाठी. काय झालंय? सगळं भयंकर घडलंय. अरे आई, यायच्या आधी सांग. अहो, कियाराच्या डॅडला सगळं कळलंय. अमृता, ओ अक्षयराव, वा 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 वा, काय टायमिंग आहे तुमचं. कमाल कमाल टायमिंग आहे. मला अपेक्षा नव्हती तुम्ही इथे असे भेटाल म्हणून. चला, बरं झालं. काय आहे, मी तुझ्या आवडतीची अंजीर बर्फी आणलेली आहे. हे घे अमृता. मला प्लीज आता नकोय काय. असं म्हणून कसं चालेल. बातमीच तेवढी गोड आहे ना. तोंड गोड करायलाच हवं. हे घे घे.
आता तुम्ही तू काय डोक्याला हात लावून बसलायस? कारण मला काही सुचत नाहीये यार, काही सुचतच नाहीये मला. तुझ्या काकाने नक्की गोळ घालून ठेवला असणार. सवय आहे त्यांना उपद्व्याप करण्याची. काय गरज होती का त्यांना हे सगळं करण्याची? त्यांनीच गोळ घातलाय 100%. आय एम शुअर. ओ हॅलो, मला माहितीये की काकांनी काहीतरी गोंधळ घातला असणार, पण या सगळ्या घोळाची सुरुवात कोणी केली? कोणी केली? तुझ्या बेबी. हो मग सगळा ब्लेम माझ्या काकांवरती घालू नकोस हा अक्षय. तुझ्या कियारांनी जी ती घरातून पळून गेली ती डायरेक्ट आपल्या बाल्कनीत उडी टाकल्यामुळे हा सगळा घोळ सुरू झाला. आणि तुम्ही दोघांनी जी उडी मारली ना डायरेक्ट माझ्या काकांसमोर. वा, तू, तुझी क्युतीचे डॅड, माझे काका सगळे मस्त आहेत. अडकलाय कोण? मी. अरे यार तू आता प्लीज चिडचिड करू नकोस यार. विचार कर ना किऊचं काय झालं असेल. तुला किऊची पडली आहे? मग विचारांमुळे मला एक तर चक्र आहे डोक्यामध्ये, मला सुचत नाहीये म्हणून बोलून गेलो यार मी. तसं नाहीये ऍक्च्युली. पण आता तू तिच्या डॅडचा विचार कर ना. तिच्या किती भयानक माणूस आहे तो. आता काय करेल काय सांगता येत नाही यार. म्हणून मला भीती वाटते. अमृता तू मला सांग, त्याने जर किऊचं लग्न अर्जुन बरोबर लावून दिलं तर काय करणार आहोत आपण? काहीतरी सोल्युशन काढ यार, काहीतरी विचार कर, काहीतरी मार्ग काढ. मी? तू एक मिनिट मला शांतता मिळवू देणार नाहीस ना अक्षय? 2 दिवस मी आईकडे सुखाने राहणार होते. हो ना, मस्त पसरून झोपणार होतीस, पाणीपुरी खाणार होतीस. सॉरी. काकाने केले ना हे सगळं. काका दोषी या सगळ्या गोष्टींना, हे सांगतोय मी. काकाच्यामुळे सगळं तुझा आराम पण नाही होऊ शकला. आणि काका बास, खूप झाली बडबड. पाणी. हो थँक्यू. काय ग मधुरा? नाही, तू केव्हाची आवरून बसलेस अशी बाजारात जायला. मग आता कसला विचारत पडली आहे तेवढी? हेच हो. काय म्हणजे अमृता आपल्याकडे आली तेव्हा किती मजेत होती. चांगली 2 दिवस राहणार होती निवांत. पण अक्षयराव आले आणि निघूनच गेले. दोघे खूप टेन्शन मध्ये होतो. नक्की काहीतरी गडबड आहे. काय गडबड नाही का? म्हणजे गडबड असली तर मी करीन ना सगळे ऍडजस्ट. मग मी त्यांच्याकडे राहून आलोय ना, त्यामुळे मला सगळं बरोबर कळलंय. हो म्हणून तर विचारतीये ना, काय झालंय सांगा ना मला. ऐकायचंच आहे का तुला? हो. आपलं ते हे गाडग्यांच्याकडे ग, त्यांच्याकडे त्या सगळ्या चालीरीती वेगळ्या आहेत ना, वागण्या बोलण्याच्या. आपल्यासारखं बिनधास्त नाहीये त्यांच्याकडे. त्यांच्याकडे म्हणजे सगळं कसं तोलून मापून. मग आपली आमू गडबडून जाते का त्यामुळे. पण मी आहे ना, मी आहे. काय काळजी करायची नाही. जा बाजारात. हो हो येते. हो ये अगदी. हा काळजी करायची नाही, मी आहे. चिकटगुंडी जातच नव्हती. मला लक्ष्मी दर्शन होत नव्हतं ना, त्यामुळे धन्य 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 मनोहरा धन्य. अक्षय आणि कियाराच्या नाका खालून काढलेच पैसे. वा 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 मनोहरा, तुझ्या हुशारीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वा 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 वा. पण एवढे पुरेसे नाही आहेत. अक्षय आणि अमृताला अजून थोडं तालावर नाचवायला लागेल. हा म्हणजे असा पैशांचा पिसारा फुलेल
नाच रे पैसा मनोहरच्या हातात, नाच रे पैसा नाच. कसला विचार करतोयस? मी क्यूचं ऐकायला हवं होतं यार. ती सांगत होती अक्षय आपण पळून जाऊ, पण नाही, मी दिलं तिला पाठवून गोव्याला. अच्छा, मग जायचं होतं ना पळून. ऍटलीस्ट या सिच्युएशन मध्ये आपण पडलो नसतो. हो का? आपला सल्ला ऐकला ना मी, म्हणून तर अडकून पडलो मी या सिच्युएशन मध्ये. तीच तर चूक झाली, नको तर ऐकायला. अच्छा, म्हणजे आता माझीच चूक आहे. हा. फाईन, ठीक आहे. तू ये नेक्स्ट टाइम प्रॉब्लेम घेऊन, मी सोल्युशन देते का बघ. काही येणार नाही, कळलं ना? तुला काय वाटतं तू फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते? अरे चल चल चल. ओके, घरी सोड मला. एक मिनिट, घरी काय सोड? अरे इथे सिच्युएशन काय भांडते काय तू, आणि त्यावर मार्ग काहीतरी काढला पाहिजे ना. आधीच डोकं काम करत नाही यार माझं. आहे कुठे काम करायला? काय? अच्छा, डोकं नाही का मला? ठीक आहे, मग आता तसंच वागतो मी. आता जातो मी क्यूच्या घरी, तिला उचलून घेऊनच जातो. जे व्हायचं ते होऊ दे. काय होणार आहे, फार फार तर तिचे वडील गोळ्या घालतील ना, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघतो ना मी काय करायचं ते. वा 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 वा, सुंदर प्लॅन, अगदी सुंदर, सुपर्ब. नका उंटावरून शेळ्या हाकू. आपल्याकडे प्लॅन आहे ना, मग सांगा ना. सांग ना, तू तुझ्याकडे प्लॅन असेल तर सांग. विचार तिलाच. हा बोल बेबी. हे हिरो, बेबी नाही, बेबीचा बाप बोलतोय. डॅड, कुठे आहेस रे? मी ते का ततपपा का सुरू झाली? आता नीट आहे. पुढच्या अर्ध्या तासाच्या आत तू मला माझ्या घरी हवायस. काय बोलतोय ते कळतंय का? समजतंय का? ऐकू येत आहे ना? हो 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 हो. आणि तुझ्या बायकोला पण घेऊन ये. तिला? हो, तिलाच. नाव काय रे तिचं? अमृता. हा, अमृता. पुढच्या अर्ध्या तासाच्या आत तुम्ही दोघे जण मला माझ्या घरी हवेत. ठेव फोन. तुला घेऊन त्यांच्या घरी बोलवलंय पुढच्या अर्ध्या तासात. मला? ओम मूल मूलाय नमः. ओम मूल मूलाय नमः. भाग्यश्री, ए भाग्यश्री. ओ माई. अगं कधीची हाका मारते मी तुला. अगं काय चाललंय तुझं सगळं? हा, हे काय मांडलंय सगळं? काय करतेस तू? ते जप करते. ते जप करतेस ते मला कळलं, पण तो जप कुणासाठी करतेस? कुणी सांगितलंय तुला जप करायला? माई तुम्ही भाग्यश्री, अगं तर रडायला काय झालं बाई तुला? माई तुम्ही मी ओरडेन म्हणून रडतेस तू? भाग्यश्री, अगं मी तुम्हाला उगाच कधी ओरडते का बाळा? नाही ना. मग आता आधी रडणं थांबव बघू. घाबरू नकोस. काय ते नीट सांग मला. बाई, बाई मला बाळ व्हावं म्हणून मी ही पूजा करते. तुम्ही तिघांनी मिळून मला आतापर्यंत उल्लू बनवलं. पण डॅड. शांत राहा. माझं ऐकायचं फक्त आता. आतापर्यंत खूप थापा मारल्यात. तर माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं द्यायची. मान्य आहे? तर अक्षय, तुझं मिंटूवर प्रेम आहे. हो. अमृता, तुझं अक्षयवर अजिबात प्रेम नाही.
नाही. तू कुठल्याच अर्थाने त्याची बायको नाहीस. बरोबर. तुमचं लग्न होऊनही तुम्हाला ते मान्य नाही. आणि अक्षयला मिंटूशी लग्न करायचं. हो. माझा विरोध असूनही तुला अक्षयशी लग्न करायचंय. हो.